सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे. डॉक्टर मृदुला दाढे गायिका, संगीताच्या अभ्यासक, विश्लेषक अशा विविध भूमिकांमधून आपल्याला भेटतात. रसिक चाहत्यांना कलाकार आपल्या कलेच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करतात हे तर वास्तव आहे, सगळ्यांना माहीत आहे. मात्र डॉक्टर मृदुला दाढे यांच्या संदर्भात या वास्तवाला दुसरी बाजू आहे. डॉक्टर मृदुला दाढे रसिकाला फक्त रसिक राहू देत नाहीत, तर एक जाणकार रसिक बनवतात. त्या रसिकाचं बोट धरून त्याला अलगद गाणं समजून घेण्याच्या वाटेवर नेतात. हे यापूर्वीही कलाकारांनी केलं होतं, आजही करत असतात कलाकार. पण डॉक्टर मृदुला दाढे यांनी याला एक शिस्त दिली, जाणीवपूर्वक एक सातत्य दिलं आणि खूप जिव्हाळ्याची अशी आत्मीयता दिली. दिस इज आउट ऑफ बॉक्स. मानसशास्त्रात BA आणि संगीतात MA PhD या शैक्षणिक गुणवत्तेचा उपयोग एकत्रितपणे आपल्या या कार्यात त्यांनी केला. गाण्यांचं आकलन करताना शिकलेल्या मानसशास्त्राचाही उपयोग नक्कीच झाला असेल. त्यांच्या विश्लेषणामधून तो सहज दिसतो. मुंबई विद्यापीठातील संगीत विभागात त्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हेही त्यांच्या कार्यात परस्पर पूरकच ठरतं. मुळात शास्त्रीय संगीताचं पद्धतशीर शिक्षण त्यांनी गुरु दसक्कर, पंडित गजाननबुवा जोशी, MK अभ्यंकर, डॉक्टर आशा पारसनीस, पंडित मधुकरबुवा जोशी यांच्याकडे घेतलं. गायिका योजना शिवानंद, मधुवंती दीक्षित, बाळ बर्वे यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं. आवाज साधना शास्त्राचे धडे त्यांनी जयंतराव करंदीकर यांच्याकडून घेतले. या सगळ्यातूनच एक प्रथितयश गायिका म्हणून डॉक्टर मृदुला दाढे यांची 40 वर्षांची कारकीर्द घडली. या प्रदीर्घ कारकिर्दीचा आढावा घेताना डॉक्टर मृदुला दाढे यांनी नोंदवलेली निरीक्षणं समजून घेणं रसिक प्रेक्षकासाठी खास आनंदाचं आहे. मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत डॉक्टर मृदुला दाढे यांच्या मुलाखतीचा आजचा हा पहिला भाग. सोबतीला चंद्र देते, सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते, तू जिथे जाशील तेथे, तू जिथे जाशील तेथे, मी तुला विश्वास देते, सोबतीला चंद्र देते. चांदण्याच्या पावलांनी मी तुझ्या स्वप्नात आले, या निळ्या बेहोश रात्री मी तुझ्याशी एक झाले, मिलनाला सा
जन्मती है सूरज थे, जन्मती है सूरज थे, ते तुला आभास देते, सोबतीला चंद्र देते, अंतरीचा ध्यास देते, तू जिथे जाशील तेथे, तू जिथे जाशील तेथे, मी तुला विश्वास देते, सोबतीला चंद्र देते. क्या बात आहे, क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत अशा गायिकेशी जिच्या सांगीतिक कारकिर्दीला 40 वर्ष नुकतीच पूर्ण झालेली आहेत. त्या म्हणजे तुम्हा सगळ्यांच्या लाडक्या गायिका डॉक्टर मृदुला दाढे. मृदुलाताई, आमच्या मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तुमच्या साथीदारांचाही परिचय. तबला साथ करतायत ऋषिराज साळवी. संवादिनी साथ डॉक्टर प्रमोद ढोरे. मृदुलाताई, आत्ता जे गाणं तुम्ही ऐकवलं ते आम्ही फारसं कधी ऐकलेलं नाही आहे, की हे अगदी नवं कोरं गाणं आहे की कुठल्या तुमच्या कार्यक्रमासाठी तुम्ही केलेलं गाणं आहे? जरा ऐकायला आवडेल त्याविषयी. हो, हे गीत अतिशय त्याला एक वेगळी पार्श्वभूमी आहे. ते म्हणजे स्वर्गीय दशरथ पुजारी यांचं हे संगीत आहे. बर आणि मंगेश पाडगावकरांची ही कविता. बर आणि गंमत अशी की माझा जो पहिला अल्बम आला, शब्द जरी होते माझे, अच्छा, त्याला संगीत दशरथ पुजारी साहेबांचं अरे होतं. वा. आणि पुजारी साहेबांच्या बरोबर माझं एक वेगळंच नातं होतं. कारण थोडा गमतीचा भाग आहे की माझा जन्म झाला किंवा मला जे नाव मिळालं तेच मुळी पुजारी साहेबांच्या गाण्यावरून. अच्छा, कारण ते कुठलं गाणं? मृदुलकरांनी ओ, छेडित अच्छा, तारा. बर, बर, तर बर, माझ्या बर. आईला हे गाणं फार आवडत आवडायचं, असे हां. आणि त्या गाण्यावरून तिने हे माझं नाव ठेवलं. आणि पुजारी साहेबांच्या आत्मचरित्रातही त्याचा उल्लेख अरे आहे. वा. आणि काही वर्षांनंतर डोंबिवलीतच त्यांचं वास्तव्य असल्याने आम्ही त्यांच्याकडे वारंवार जायचो आणि गाणी शिकायचो. तर त्यांनी अशी इच्छा प्रदर्शित केली होती की माझ्याकडे काही चांगली गाणी आहेत, अच्छा, तुला करायची आहेत का? तर मी म्हटलं वा, माझं हे भाग्यच आहे. आणि मग हा अल्बम जन्माला आला, शब्द जरी होते माझे. त्यात अनेक कवींच्या रचना होत्या, वर्षा तळवेलकरांच्या होत्या, मधुकर आरकडे, आणि हे मंगेश पाडगावकरांचं गाणं. आणि याची पण एक आठवण अशी आहे की तेव्हा काही असं गुगल किंवा असं काही नव्हतंच, मोबाईलसुद्धा ऑफकोर्स नव्हते. कारण हे गाणं आलं आहे ते 1998 साली. बापरे. तर हे गाणं आधीच रेकॉर्ड झालेलं होतं देवकीताईंच्या आवाजात. बरं. खळेसाहेबांची ती चाल होती. अच्छा, पण मग पुन्हा हे आपण ध्वनिमुद्रित करताना त्यांना विचारायला हवं असं पुजारी साहेब म्हणाले. आणि म्हटलं आता ह्यांची परवानगी घ्यायची तरी कशी? तर फोन मी केला त्यांना, मंगेश पाडगावकरांना. खरं धाडसच, मी खूपच नवोदित होते तेव्हा. पण पाडगावकर मला म्हणाले की कोण गाणार आहे गाणं? म्हटलं मी गाणार आहे. तर म्हणले काही हरकत नाही, फक्त मला तू त्याच्या 2 ओळी ऐकवतेस का? मग मी फोनवरनंच त्यांना ऐकवलं. आणि ते म्हणले वा, क्या बात आहे, आगे बढो, तू अवश्य हे गाणं कर. आणि इतका साधा तो, म्हणजे जमानासुद्धा असा होता की कोणी काही लेखी त्याला मागितलं नाही आणि ते गाणं हे जन्माला आलं. अतिशय सुंदर चाल पुजारींची ती आहे. आणि जरी त्यानंतर अनेक वर्षांनी पुजारींचं निधन झालं तरी त्यांनी नवीन कंपोज केलेल्या आणि त्या ध्वनिमुद्रित झाल्या अशा ह्या शेवटच्याच चाली आहेत. त्यामुळे त्याला एक वेगळं महत्त्व आहे. आणि ते सगळं गायचं भाग्य तुम्हाला मला लाभलं. आणि हा अल्बम शब्द जरी होते माझे याचं प्रकाशन सुद्धा अतिशय दिग्गज व्यक्तीने केलं. ते म्हणजे पद्मभूषण प्यारेलालजी शर्मा. त्यांच्या हस्ते, पद्मभूषण प्यारेलालजी शर्मा यांच्या हस्ते याचं प्रकाशन झालं. मृदुलाताई, आत्ता तुम्ही दशरथ पुजारी साहेबांचा उल्लेख केलात आणि म्हणजे त्यांच्याकडे शिकण्याचं भाग्य तुम्हाला लाभलंच, परंतु तुमची
गाण्याच्या शिक्षणाची सुरुवात कशी झाली? म्हणजे ती शास्त्रीय संगीताने झाली की भावगीत असं काही शिकून सुरुवात झाली? माझ्या सुदैवाने मला असे आईवडील लाभले की ज्यांना अतिशय म्हणजे गाण्याचं वेड तर होतंच, पण पार्श्वभूमी अशी होती की माझ्या आई अतिशय उत्तम गाते अच्छा. आणि वडीलही खूप सुरेल आहेत. म्हणजे व्यवसायाने जरी ते डॉक्टर असले तरी अतिशय सुंदर बासरी वाजवतात. बर. तर हे एकतर माझ्या रक्तात होतं आणि मला चांगलं गाणं शिकायला मिळावं म्हणून माझ्या आईने खूप धडपड केलेली आहे. बर बर. आणि आम्ही जिथे जिथे आम्ही गेलो म्हणजे काही कारणाने आमचं वास्तव्य अनेक ठिकाणी झालं, पण पुण्यातून आम्ही डोंबिवलीत आलो तर तेव्हा मी अतिशय लहान होते, अर्थात 5-1 वर्षाची असताना मला आईनी गाण्याच्या क्लासमध्ये घातलं शब्दशः. आणि दसक्करबाई, त्यानंतर पंडित S.K. अभ्यंकर बुवा, अच्छा. मधुवंती दीक्षित, योजना शिवानंद अशा अनेक जणांकडे मी आधी गाणं शिकले. आणि नंतर मग गजानन बुवा जोशी, पंडित गजानन बुवा जोशींकडे काही वर्ष आम्ही फक्त गाणं ऐकत होतो. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की विदुषी शुभदा पराडकर, त्यानंतर उल्हास कशाळकरजी यांच्या तालमी आम्ही ऐकलेल्या आहेत. अरे वा. आणि ते गाणं शिकतात आणि आम्ही ऐकतोय असं आम्ही खूप वेळा खूप वर्ष आम्ही असं ऐकलं. आणि नानांनी काही बंदिशी आम्हाला खास थेटही शिकवल्या. आणि त्यांच्यानंतर पंडित मधुकर बुवा जोशी यांच्याकडे, त्यांचे चिरंजीव, त्यांच्याकडे शिकण्याचं भाग्य मला लाभलं. आणि डॉक्टर आशा पारसनीस जोशी यांच्याकडे मी गाणं शिकले आणि संधी मिळेल तशी अजूनही शिकते. तर अशी संगीत शिक्षणाची पार्श्वभूमी आहे. ही शास्त्रीय संगीताची आहे. सुगम संगीतासाठी सुद्धा काही जणांचं मी मार्गदर्शन घेतलेलं आहे. अच्छा. बरं. ते कोणाकोणाकडे? मुख्य म्हणजे असं डायरेक्ट सुगम संगीत शिकण्यापेक्षा एक गरज अशी असते की तुम्ही जेव्हा हिंदी गाता, उर्दू उच्चार तुमचे चांगले हवेत आणि शब्दावर कुठे जोर द्यायला हवा. गाण्यात भावना हवी हे आपल्याला माहिती आहे, पण गाण्यात भावनांचं प्रदर्शन किंवा त्याचं एक्सप्रेशन नीट होण्यासाठी त्या पद्धतीने तो शब्द उच्चारावा लागतो. तर हे खास प्रशिक्षण मला माझे गुरु इक्बाल गिल साहेब त्यांनी दिलं. आणि इक्बालजींकडे मला पाठवणारे होते प्यारेलालजी. बर बर बर. योग असा आला की त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि ते म्हणले, आप इक्बाल जी के पास जाओ, वो आपको सही बताएंगे किस तरीके से आवाज़ लगानी है और उच्चारण आपका कैसे हो. तर हे मी माझं भाग्य समजते की मला त्यांच्याहीकडे शिकण्याची संधी मिळाली. मैत्र से है शब्द सुरांचे. गेली 40 वर्ष तुम्ही गाताय, अनेक आठवणी असतात, पण आपण म्हणतो ना की पहिलं पाऊल आपल्या नेहमी लक्षात राहतं. ते जो कार्यक्रम पहिला झाला तुमचा, काय तुम्ही 10वीत का 11वीत असाल, तर तो कार्यक्रम कसा झाला होता? का आपलं कॉलेजच्या काय शाळेच्या गॅदरिंगमध्ये कोणीतरी ढकललं असं काही झालं होतं आणि मग कार्यक्रम झाला असं काही होता की तो जाहीर कार्यक्रम होता? हो, योगायोग असा होता की ज्येष्ठ गायिका ज्योत्स्नाताई भोळे डोंबिवलीत यायच्या होत्या आणि त्यांच्या स्वागतासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. आणि माझ्या S.K. अभ्यंकर गुरुजींनीच माझं नाव तिथे सुचवलं की गगन सदन तेजोमय म्हणायचं आहे असं त्या मंडळींनी सांगितलं. तर माझी ही शिष्या गाईल असं करून. आणि ते गाणं माझं प्रथम तिथे रंगमंचावर सादर झालं, गगन सदन. आणि मग त्यानंतर आम्ही डोंबिवलीतले काही नवोदित होतकरू वगैरे वगैरे म्हणतात तसा आमचा एक ग्रुप जमला, स्वरांकन नावाचा. त्यातनं आम्ही अनेक कार्यक्रम केले आणि मग आपली गाणी नावाचा आम्ही वाद्यवृंदच काढला. अच्छा. बरं. आणि मग 80च्या दशकात आम्ही सुरुवातीला ज्या वाद्यवृंदांमध्ये माझं गाणं झालं त्यापैकी स्वरांकन हा पहिला ग्रुप तुमचा. तिथपासून तुमची खऱ्या अर्थानं कारकीर्द मग अक्षय गाणी ठाण्यात आणि नंतर अक्षय गाणीनंतर अनेक इतर कार्यक्रम मला श्रीधरजींबरोबर, श्रीधर फडके यांच्याबरोबर मी अनेक म्हणजे 100च्या वर कार्यक्रम त्यांच्यासोबत केले आणि सुरेशजींबरोबर केले काही कार्यक्रम. असा तो मग प्रवास सुरू झाला. तुमचा अतिशय गाजलेला एक कार्यक्रम तो म्हणजे म्हणजे तो कार्यक्रम विनायक जोशी भाऊ मराठे निवेदन करायला असायचे आणि गिरीश प्रभू असे अनेक चांगले चांगले वादक होते. आणि मला वाटतं त्या कार्यक्रमाचे ठाणे जिल्हा, रायगड जिल्हा, आता म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा
जवळजवळ 400च्या वरती कार्यक्रम झाले. तर त्यातल्या काही अशा आठवणी सांगा ना, म्हणजे त्या कार्यक्रमाची संकल्पना कशी आणि काय काय त्यात सादर सगळं व्हायचं? सरींवर सरी येण्याआधी महाराष्ट्रात मला मोठी ओळख मिळाली, त्याला कारणीभूत ठरला एक मोठा कार्यक्रम जागतिक मराठी परिषद. हां. त्या निमित्ताने केलेला सुधीर मोघे आणि आनंद मोडक यांचा स्मरणयात्रा. अच्छा. स्मरणयात्रा हा मराठी चित्रपट संगीताची वाटचाल दाखवणारा कार्यक्रम होता. बरं. तो 90-91 साली ती जागतिक मराठी परिषद झालेली होती आणि त्या निमित्ताने हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. म्हणजे इतकं मोठं होतं, हे शिवधनुष्यच होतं. पण मला ही संधी मिळाली ह्या आमच्या वाद्यवृंदांमधूनच. अच्छा. माझं गाणं ऐकून अनेकांना असं वाटलं आणि त्यांनी सुधीरजींना सुचवलं की डोंबिवलीची एक मुलगी छान गाते, तिला आपण यात संधी देऊया. आणि मग मी इथून डोंबिवलीतून पुण्याला गेले आणि त्यांच्या तालमी मी अटेंड केल्या आणि तिथे मला इतकं शिकायला मिळालं. कारण त्या कार्यक्रमात विघ्नेश असं होतं की सगळ्यात ज्याला लिंबू टिंबू आपण म्हणतो अशी मी एकटीच होते. सगळ्यात वयानेही लहान, अनुभवानी लहान. कारण त्या कार्यक्रमात सगळेच दिग्गज म्हणजे रवींद्र साठे, सुरेश वाडकर, श्रीकांत पारगावकर, अनुराधा मराठे, रंजना जोगळेकर, त्यागराज खाडीलकर, मुकुंद फणसळकर आणि छोटीशी म्हणजे मला तेव्हा स्वतंत्र माईक सुद्धा नव्हता असं मला आठवतं की आता तू आता 2 गाणी म्हण, मग कुणाचं तरी माईक मला हां मी बसायला मला अशी वेगळी जागा पण नव्हती. कारण आपण तेव्हा कुठे आपलं अस्तित्वच अजून आपल्याला सापडायचं आहे अशी ती अवस्था होती. पण त्या कार्यक्रमाने मला इतकं दिलं आहे, त्यांनी मला ओळख दिलीच. कारण तिथून अगदी 4 ओळी असायच्या, मला खूप कमी गाणी मी गायले पण तरी लोकांच्या लक्षात ती राहिली. त्यावेळी अजूनही मला ते स्मरणयात्राची CD बघितलेली मंडळी मला जगभर भेटतात की आमच्याकडे तुमची स्मरणयात्रा CD आहे आणि असा कार्यक्रम झाला नाही. त्या कार्यक्रमात तुम्ही कुठली गाणी म्हणायचात? म्हणजे मी अगदी भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, म्हणजे प्रभातचं कुंकूची गाणी मला दिली होती सुधीरजींनी. गंध फुलांचा गेला सांगून मी वाडकरांच्या बरोबर म्हटलं. अच्छा. म्हणजे मला अजूनही आठवतं की मी थरथर कापत होते की आपली कुठे चूक होईल का. पण इतकी मोठी संधी होती ती. पण आणि ऐकायला समोर बाबूजी बसलेले, सगळे दिग्गज कलाकार, म्हणजे मी त्यांना कधी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं, असे मोठे मोठे संगीतकार गीतकार समोर बसलेले. पण तिथे माझी प्रथम ओळख झाली. मला तिथे श्रीधर फडके सुद्धा पहिल्यांदा भेटले. मला म्हणाले तुम्ही पुण्याचे का? म्हटलं नाही मी डोंबिवलीची. फार छान गायलात तुम्ही. असं मला नंतर कळलं, अरे हे श्रीधरजी. कारण तेव्हा असा काही माध्यमांचा स्फोट नव्हता की कुणाचे फोटो किंवा असं आपण बघितलेलं असतं. पण त्या कार्यक्रमाने मला खूप प्रसिद्धी दिली जी मला आजही अनुभवायला येते. एखादी ओळ कुठली तरी गुणगुणून दाखवा ना, कुठली त्या कार्यक्रमात तुम्ही जी गाणी म्हणायचं? परवाच त्याचा एक व्हिडिओ मी बघितला म्हणून मला आठवलं की अरे आपण हे गाणं म्हटलं होतं त्यात. असं भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रूप आगळे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला असं आठवतंय की कुंकू चित्रपट ही गाणी कुठे अशी रेकॉर्डवर हो, उपलब्ध नव्हती, म्हणून सुधीर मोघ्यांनी मला कुंकू चित्रपटाचा पूर्ण साऊंड ट्रॅक दिला होता. अच्छा. पूर्ण ओरिजिनल. आणि तिथून मला शोधून शोधून आता गाणं आलं, आता ते बसवा, असं करत मी ती बसवली होती. असंही मला. आणि त्यावेळी तंत्रज्ञान सुद्धा इतकं विकसित झालेलं नव्हतं, आपण कट पेस्ट वगैरे असं काही म्हणतो. फक्त त्या कॅसेटवर ते शोधून शोधायचं, ऐकायचं आणि बसवायचं, त्यावर बसवायचं. तुमची काय म्हणूया आपण सुरुवात झाली गगन सदन, तुम्ही आत्ता सांगितलं. तो धागा पकडून मला तुम्हाला असं विचारायचं आहे, तुम्ही गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर एक कार्यक्रम करता, अमर लता. तर त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे? म्हणजे फक्त लता मंगेशकरांचीच गाणी आहेत की त्यांच्या गायकीवर काही तुम्ही निरूपण किंवा असं काही करता? त्याविषयी ऐकायला आवडेल. किंवा अजूनही तुम्ही जे 1-2 कार्यक्रम करता त्याची संकल्पना काय किंवा संशोधन कसं झालं ऐकायला आवडेल. तत्पूर्वी मला असं वाटतं विघ्नेश तुम्हाला सरींवर सरीचं विचारलं. होय होय होय. तर तोही एक फार महत्त्वाचा कार्यक्रम आहे. मी तुझ्या या प्रश्नावर येतेच आहे. पण सरींवर सरी हा एक विलक्षण गाजलेला पाऊस गाण्यांचा कार्यक्रम होता. आणि मला सांगायला आनंद वाटतो की आजही
एकच संच घेऊन एकाच संकल्पनेवर 400च्या वर प्रयोग करणारा एकही कार्यक्रम तसा पावसाच्या गाण्यांचा तरी झालेला नाहीये. एखाद्या नाटकाचा प्रयोग असावा तसा तो बंदिस्त असे आणि विनायक जोशी त्याच्या संकल्पनेतून तो साकार झाला. चतुरंगची एक वर्षा सहल होती, तिथे आम्ही काही झलक स्वरूपात पाऊस गाणी म्हटली आणि त्यानंतर विनायकच्या असं मनात आलं की आपण हा पूर्णपणे कार्यक्रम आकाराला येऊ शकतो यातून, तर आपण हा कार्यक्रम करूया. आणि अनेक ठिकाणी त्याचे प्रयोग झाले देशभरात. खूप गाजला तो कार्यक्रम आणि सरींवर सरीमध्ये भाऊ मराठे हे सुद्धा प्रथम रंगमंचावर आले. अच्छा. भाऊ जे पुढे खूप निवेदनाच्या क्षेत्रात त्यांचं नाव फार मोठं आहे, पण भाऊ मराठ्यांना निवेदक म्हणून पहिली संधी म्हणा किंवा त्यांचा पहिला वावर जो आहे तो सरींमुळे हा आला. आणि इतका तो गाजला कार्यक्रम की त्याचेही अजूनही श्रोते मला म्हणतात की सरींवर सरी परत तुम्ही करा, सुरू करा. पण दुर्दैवाने विनायक या जगात नाही, त्याच्यामुळे तो कार्यक्रम तसा होणं अवघड आहे. पण मी त्याची पण एक झलक ऐकवते. जरूर. आणि मी सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने विनंती करतो, मी खरंच तो कार्यक्रम सुरू करा, कारण तो अतिशय दर्जेदार आणि म्हणजे पाऊस गाणीच नाही तर त्यातल्या ज्या कविता सगळे भाऊ ऐकवायचं सगळं, तर तो कार्यक्रम म्हणजे पुन्हा प्रत्ययाचा आनंद सुद्धा आहे आणि काहीतरी दर्जेदार कलाकृती येते ना लोकांसमोर, तर त्यातलं काहीतरी थोडं आधी ऐकवा. हो जरूर. आणि त्यातही आम्ही ना इलेक्ट्रॉनिक वाद्य नसायचं, फक्त पेटी, हार्मोनियम, व्हायोलिन, बासरी, तबला अशा वाद्यांमध्येच तो रंगायचा कार्यक्रम. एक त्याचं वैशिष्ट्य होतं. क्या होतं. पण तुम्ही खरंच सुरू करा हा कार्यक्रम, अजूनही म्हणजे डोक्यावर घेतील हा कार्यक्रम. खरं अमरलता जो मुद्दा विचारला होता तो, खरं तर स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर हा इतका मोठा विषय आहे की फार वर्षापासून माझ्या मनात होतं की लताबाईंची गायकी त्याबद्दल खूप लिहून येतं, आपण खूप ऐकतो वाचतो की लताबाईंच्या गळ्यात गंधार आहे, त्यांच्यासारखी गायिका झाली नाही, होणार नाही. त्यांचा श्वासोच्छ्वास हा एक अभ्यासाचा विषय आहे लोकांच्या जगभरातल्या. पण हे नेमकं आहे काय? आणि सामान्य माणसाला फक्त एवढंच माहिती असतं की हां लताबाई ग्रेट, कारण अधिराज्य गाजवलंय अशी ती लोकोत्तर गायिका. पण मला असं वाटलं की जे जे मला जाणवलंय माझ्या या अभ्यासातून म्हणा किंवा गाताना, ते कुठेतरी रसिकांपर्यंत आणायची गरज आहे. त्याला काहीतरी लोकांना समजेल अशा भाषेत. लताबाई ग्रेट होत्याच, पण त्या का ग्रेट आहेत किंवा आपण त्यांची गायकी नेमकी कशी ऐकली पाहिजे हे कुणीतरी उलगडून दाखवायला हवं. आणि मग माझ्या लक्षात आलं की जरी कुणालाच त्या गायकीचा थांग लागणं शक्य नाही आणि मी पण एक अतिशय सामान्य व्यक्ती आहे, पण जे जे मला जाणवलं ते कुठेतरी आपण विशद करून सविस्तरपणे सांगूया आणि त्याचा आनंद त्यांचा वाढवूया रसिकांचा. बरोबर. त्यातून अमरलता हा कार्यक्रम जन्माला आला. मग त्यात फक्त लताबाईंची मराठी गाणीच घेता की मराठी, हिंदी किंवा इतर भाषांमध्ये सुद्धा जास्ती गाणी घेतो. अच्छा. आणि ती गाणी फक्त वाद्यवृंद शैलीत अशी गायली जात नाहीत. अच्छा. तर त्या गाण्यांमध्ये काय लताबाईंचं कॉन्ट्रीब्युशन वेगळं खास आहे किंवा त्यांनी कुठली ट्रीटमेंट एक विशिष्ट दिली आहे, त्यामुळे ते शब्द आपल्या पुढे इतके जिवंत होऊन आले. कारण संगीतकार आणि गायिका ह्यांच्यातलं एक नातं पुन्हा वेगळंच असतं. संगीतकार गायिकेला चाल समजावतो, तो गाऊन दाखवू शकतो, तो पेटीवर वाजवून दाखवेल. शब्द लिहिणारा जो गीतकार आहे तो म्हणेल की हे माझं गीत आहे आणि हे मला ह्यातनं सांगायचं आहे, असं फार तर तो तुम्हाला समजावून सांगेल. पण शेवटी गायिकाच ते रसिकांपुढे आणत असते. बरोबर आहे. गाणारी व्यक्तीच ते रसिकांपुढे आणत असते. त्यामुळे तिच्यावर इतकी जबाबदारी आहे. मी नेहमी म्हणेन की जे लिहिलंय ते तर पोचवायचंच आहे, पण जे लिहिलं नाही तेही पोचवायचं आहे.
संगीतकाराने नेमका हा सूर काय हेतून लावला असेल ते जेव्हा तुम्हाला कळतं, आणि हे कळण्यामध्ये, हे जाणवण्यामध्ये तीव्र बुद्धिमत्तेची ती गायिका होती, लोकोत्तर बुद्धिमान, की काय त्याचा अर्क आहे त्या गाण्याचा, तो 3 मिनिटात तिथे दाखवायचा आहे. हे समजून त्यांनी कसं घेतलं असेल हा तर आणखीन वेगळाच विषय आहे. पण निदान आपण काहीतरी लोकांची जागृती याबद्दल करू शकलो तर ती जी दाद जाईल ना, ती जाणकार दाद जाईल. बरोबर, अगदी बरोबर. नुसतंच वा म्हणून किंवा डोळ्यात पाणी आलं हो इथपर्यंत ठीक आहे, पण का? आणि मग माझं म्हणणं असेल, ज्या व्यक्ती गाण्याच्या क्षेत्रात धडपडत आहेत, माझ्यासारखी गायिका अजून शिकतेच आहे आणि आम्ही अजून शिकतच असतो कायम, काहीतरी तुमच्या हाताला तत्व लागतील गायकीतली की जी तुम्ही वापराल तुमच्या गाण्यात, त्याचा तो तर उपयोग आहेच. त्यामुळे त्या हेतूने मी अमरलता हे आधी व्याख्यान होतं. अच्छा. आणि मग गाता गाता मी जेव्हा बोलत होते आणि माझा मुद्दा समजावून सांगत होते, तो मुद्दा समजावून सांगताना सुदैवाने मी गायिका असल्याचा मला फायदा झाला. आणि मग अमरलता हा कार्यक्रम असा निर्माण झाला की काही गाणी आणि त्यांचं विश्लेषण असं आम्ही एकत्रित तिथे सादर. मला असं वाटतं त्या कार्यक्रमामध्ये अनेक का या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल की त्यांनी हा सूर असा का लावला असेल, एखाद दुसरं काहीतरी झलक स्वरूपात गाणं घेतलं. आणि मुद्दाम असं गाणं ऐकवते की जे फार कॉमन नाही आहे म्हणण्यापेक्षा खूप ऐकलं जात नाही. आणि अमरलता जेव्हा आपण असं म्हणतो की लताबाईंचं कॉन्ट्रीब्युशन काय, तेव्हा शब्द फेकण्याची त्यांची शैली बघा. की एक बर्मंदांचं गाणं आहे डुएट, ते मला या क्षणी आठवत आहे की सोच के ये गगन झूमे अभी चांद निकल आएगा, झिलमिल चमकेंगे तारे. आता ही मुळात परिस्थितीच म्हणजे ही किती वेगळी अवस्था आहे की सोच के ये गगन झूमे. बघा, चाल समजून घेणं म्हणजे, गाणं समजून घेणं म्हणजे त्याचा आधी अर्थ. अभी चांद निकल आएगा म्हणजे चंद्र येणार ह्या कल्पनेनंच उत्तेजित झालेलं आभाळ. काय हवा असेल तेव्हा, अभी चांद निकल आएगा झिलमिल चमकेंगे तारे. आता चांद शब्दाचा उच्चार लताबाई असा काही करतात की तो चंद्र असा वर गगनात आपल्याला पटकन दिसतो, आणि झिलमिल शब्दाचा उच्चार झिलमिल चमकेंगे तारे, आणि ती अशी सुरावट खाली येते. हे सगळं ना, हे संगीतकार नाही सांगू शकत. बरोबर, तुम्ही काय पद्धतीने उच्चार करायचा. तर थोडी झलक ऐकवते. अर्थात ते माझी अशी विनंती आहे सगळ्यांना की त्यांनी ओरिजिनल ऐकावं की बाईंनी काय चमत्कार करून ठेवलाय स्वतःच्या गायकीचा. सोच के गगन झूमे, झूमे शब्दावर पण एक जागा आहे, झूमे. सोच के गगन झूमे अभी चांद. आता संगीतकार सांगतो ना तेव्हा फार तर अभी चांद असं सांगितलेलं असू शकतं, हा तर्क आहे. पण चांद म्हणताना त्याला आणखीन वर करूया आपण. अख्ख्या आकाशात तो चंद्र इमॅजिन करा तुम्ही फक्त. अभी चांद निकल आएगा झिलमिल चमकेंगे तारे, सोच के गगन झूमे. झूमे शब्द हा किती वेगळ्या प्रकारे त्यांनी उच्चारला आहे, ही समज आहे. किंवा त्यांची आणखीन अनेक गाणी अशी आहेत की त्यात त्यांची ती समज दिसते. रजनीगंधा फूल तुम्हारे असेल, रजनीगंधा फूल तुम्हारे महके यूं ही जीवन में, यूं ही महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन में. आता इथं त्या एकदा म्हणतात की अधिकार ये जब से साजन का हर धड़कन पर माना मैंने, मैं जब से उनके साथ बंधी ये भेद तभी जाना मैंने. मी हे शब्द का सांगितले माहिती आहे, ये भेद म्हणजे हे रहस्य मला कळलंय. मग लताबाई इथे स्वतःचा आवाज सुद्धा असा मागे नेतात. काय रहस्य, कितना सुख है बंधन में. मग आवाजाची जी पातळी आहे ती एकदम मागच्या स्तरावर नेणं, हे सगळं गायकीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. अधिकार ये जब से साजन
साजन का हर धड़कन पर माना मैंने, मैं जब से उनके साथ बंधी ये भेद तभी जाना मैंने. ही लेव्हल आणि पुढच्या ओळीची लेव्हल ह्यात फरक आहे. मैं जब से उनके साथ बंधी ये भेद तभी जाना मैंने, कितना सुख है बंधन. क्या बात आहे. कळतं की मला हे रहस्य सापडलंय. आणि रहस्य हे कोणी कधी ओरडून सांगत नाही, ते कुजबुजत्या आवाजात कुजबुजल्यासारखं सांगितलं असतं. जातं. बरोबर. फार मोठा विषय आहे तो. अशी अनेक गाणी आहेत लताबाईंची जी या पद्धतीने आम्ही तुम्ही त्या कार्यक्रमात विश्लेषण- सादर करता. पण फक्त गायिका लता मंगेशकर असाच तो आहे की संगीतकार लता मंगेशकर, त्यावरही तुम्ही काही प्रकाश संगीतकार, टाकता? हो, संगीतकार लताबाई हा सुद्धा एक त्यात विषय घेतो. कारण तोही एक महत्त्वाचा मोठा अध्याय आहे. आपलं दुर्दैव आहे की लताबाईंनी संगीतबद्ध केलेली गाणी फार कमी आहेत आपल्या वाट्याला आल्यात. पण त्याही संगीत दिग्दर्शन करतानाही त्यांची बुद्धी दिसते. आणि मी ऐरणीच्या देवा तुला ह्या गाण्याचं नेहमी उदाहरण देते की खूप आपण अनंत वेळा ऐकतो हे गाणं, ऐरणीच्या देवा तुला. पण त्याचा जो दुसरा अंतरा आहे, लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली. आता गंमत बघा, याचा अर्थ काय आहे? लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली, याचा अर्थ आहे कधी लक्ष्मी येते जाते, कधी धन जाते, हे काही हा, राहत नाही, बरोबर. वगैरे वगैरे. पण मग कंपोजर, ॲज अ कंपोजर, संगीतकार म्हणून कशा लताबाई विचार करतात, तर वर खाली शब्दाला त्यांनी तशीच ट्रीटमेंट दिली. अच्छा. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली. हेच एखादी बात आहे. सामान्य व्यक्ती असती, आपण टाळा करून बघूया की वर खाली शब्द एकाच स्वरावर ठेवला असता तर वादक किंवा कलाकार कुणाचं काहीच म्हणणं नसतं त्याच्यावर. ते काय तुम्ही सांगितलं तसं वाजवणार आहेत, करेक्ट. पण कसं झालं असतं ते? लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली असं पण म्हटलं असतं, पण ते किती वाईट वाटतंय. तर वर खालीला जो त्यांनी चढाव उतार दिलेला आहे, हा. त्यामुळे त्यातला तो लक्ष्मी चंचल कशी आहे हे ती कळलं. चंचलता त्या चालीत येते. लक्ष्मीच्या हातातली चौरी व्हावी वर खाली. ही बुद्धिमान क्या बात आहे, क्या बात आहे. संगीतकाराचं हे लक्षण आहे. क्या बात आहे. मैत्र से है शब्द सुरांचे. आणि तुम्ही जो दुसरा एक कार्यक्रम करता, साहिरनामा ना, हो. बरोबर ना? हो. त्याच्यात काय काय म्हणजे तुम्ही सादर करता की सगळं काव्याच्या अनुषंगाने येते? साहिर लुधियानवी ह्या कवीबद्दल मला पहिल्यापासूनच कुतूहल होतं आणि त्याचा अभ्यास करता करता माझ्या लक्षात आलं. मुळात हा अभ्यास जो माझ्या PhD पासून सुरू झाला त्याचीच ही एक आविष्कार आहेत असं मी म्हणेन. कारण कुठलंही चित्रपट गीत हे एक टीमवर्क असतं. मग त्यात संगीतकार आहे, गीतकार आहे, गायिका आहेच, आणि ते चित्रीकरण त्या गाण्याचं कसं झालं आहे हेही सगळंच महत्त्वाचं आहे. पण साहिर लुधियानवी ह्या कवीबद्दल मला खूप कुतूहल होतं. त्याचा अभ्यास मला करण्याची संधी मला मिळाली आणि साहिरनामा ह्या कार्यक्रमाद्वारे मला हे सांगायला अतिशय आनंद वाटतो की गीतकार साहिर, शायर साहिर ही सगळी रूपं संगीतकारांनी त्याच्या गाण्याला, त्याच्या शब्दांना कसा न्याय दिला, त्यातून हा कार्यक्रम असा उलगडत जातो. अच्छा. की साहिर एकाच वेळी अतिशय कोमल अशी त्याची लेखणी होती, पण अन्याय आणि एकूण असमानता, आपल्या समाजातला जो अन्याय आहे, विषमता आहे, शोषण आहे, यावर तेवढीच जहाल आणि उपरोधपूर्ण अशी साहिरची लेखणी कडाडून बरसलेली आहे. अच्छा. मग अशा कवीला संगीतबद्ध करणं हे किती अवघड आहे, आणि ते गाणंही. मग खय्याम साहेब आहेत, रोशन साहेब आहेत, अशा मोठ्या मोठ्या संगीतकारांनी साहिरच्या शब्दांना कसा न्याय दिला आणि गायकीतून तो गाणाऱ्यांनी कसा दिला, ह्याचं एक आविष्कार तो असतो साहिरनामा. थोडंसं गाऊन दाखवा ना, झलक दाखवा काहीतरी. नक्की नक्की नक्की. कसं असतं बघा, साहिरने अतिशय सुंदर लिहिलं की जुल्फ शाने पे मुड़ी, एक खुशबू सी उड़ी, खुल गए राज कई, बात कुछ बन ही गई, जाने क्या तूने कही.
आता हे गाणं म्हटलं तर प्रेमगीत आहे, बरोबर, पण ह्यात एक जर लक्षात घेतलं तुम्ही की प्रत्येक तिसऱ्या ओळीत काहीतरी बात आहे. जुल्फ शाने पे मुडी, एक खुशबू सी उडी, या 2 ओळी एकीकडे, आणि खुल गए राज कई ही तिसरी ओळ एक वेगळंच अस्तित्व घेऊन येते. मग बर्मंदांची कमाल सांगते आणि साहिरची पण सांगते की कसं हे सगळ्यांचं मिळून एक आपल्या पुढे अनुपम असं गीत येतं. जुल्फ शानी पे मुड़ी, एक खुशबू सी उड़ी, जुल्फ शानी पे मुड़ी, एक खुशबू सी उड़ी, खुल गए राज कई, बात कुछ बनी गई, जाने क्या जाने क्या मैंने सुनी, बात कुछ बनी गई, जाने क्या तूने कही. तो जो मधला फिलर होता तो फार महत्त्वाचा होता. याचा अर्थ बर्मंदांना हे कळलं होतं की ह्या 2 ओळीत काहीतरी हवं. प्रमोदजी आम्हाला तो फिलर फक्त दाखवा, कारण त्या तिसऱ्या ओळीचं महत्त्व वाढवण्यासाठी कोमल दैवतावर ती ओळ जाणं फार महत्त्वाचं आहे. जो आधी नाही आला तो स्वर तिथे आणला. जुल्फ शाने पे मुड़ी, एक खुशबू सी उड़ी. हा तो पीस आहे जो फार महत्त्वाचा आहे. म्हणून मी म्हणत असं हे टीम वर्क आहे. काय सांगायचं हे बर्मंदांनी ओळखलं आणि असं साहिरचं काव्य आपल्या पुढे आलं. तसंच त्यांची एक रचना आहे, तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो. खय्याम साहेबांनी इतकी सुंदर चाल त्याला लावली. एक असं माझं भाग्य आहे, थोडं विषयांतर आहे पण सांगते की खय्याम साहेबांच्या बरोबर मला खूप वेळ बोलता आलं. अरे वा. जवळजवळ 4 ते 5 तास त्यांची मुलाखत, त्यांच्याशी गप्पा, असं मला माझ्या भाग्यात ते होतं. आणि मला खय्याम साहेबांनी सांगितलं की तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो, ह्या गाण्यात जी भावना व्यक्त झाली आहे तशीच जन्मभर जगजीत माझ्याशी वागलेली आहे. आणि हे ऐकायला जगजीतजी, मी असं खय्याम साहेब आम्ही बसलो होतो आणि खरोखर रोमांच उभे राहतात आजही माझ्या अंगावर, कारण ते इतकं काही महान व्यक्तिमत्व आहेत. ही दुर्दैवाने ते आता हयात नाहीत, पण तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो. मला साहिरची एक खासियत इथे फक्त एवढी सांगायची आहे की मानवी भावनांच्या किती सूक्ष्म पदर उलगडले जाऊ शकतात हे साहिरकडनं शिकता येईल. मानवी भावनांचे इतके सूक्ष्म पदर साहिरजी इथे उलगडतात की ये दिल जो मैंने मांगा था, ये दिल जो मैंने मांगा था मगर गैरों ने पाया था, बड़ी शय है अगर उसकी पशेमानी मुझे दे दो. आता सुरुवातीला आपण जेव्हा ऐकतो ना तेव्हा फार आपण सहजपणे ऐकत असतो, कारण आत्ता जो मूड चाललाय की तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे देतो, तर पशेमानी हा तसाच पशेमानी हा तसाच एखादा शब्द असावा असं आपण आपल्याला वाटतं. पण जर तुम्ही सूक्ष्मपणे त्याचा विचार केलात तर तुमच्या असं लक्षात येतं की ये दिल जो मैंने मांगा था मगर गैरों ने पाया था, बड़ी शय है अगर उसकी पशेमानी मुझे दे दो. म्हणजे हे हृदय तुझं जे माझा खरं त्याच्यावर अधिकार होता ते तू दुसऱ्यांना दिलंस, ही तू चूकच केलीस. पण त्याचा कुठेतरी पश्चाताप जर तुझ्या मनात असेल तर ती सुद्धा भावना तू काढून टाक, ती पण मला दे. उसकी पशेमानी भी मुझे दे दो. आणि आता आपल्या नात्यात हाही संशय नको. ही इतकी उच्च दर्जाची भावना आहे की आपण स्थिमित होतो. त्याची एक झलक. जरूर जरूर. तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो, तुम अपना रंजोगम अपनी परेशानी मुझे दे दो, तुम्हें गम की कसम इस दिल की वीरानी मुझे दे दो.
उसकी पशेमानी मुझे दे दो, बड़ी शय है अगर उसकी पशेमानी मुझे दे दो, तुम अपना रंजो गम, अपनी परेशानी मुझे दे दो। क्या बात है, क्या बात है. मैत्र से शब्द सुरांचे. मृदुलाताई, म्हणजे हे असे कार्यक्रम किंवा इतरही तुमचे कार्यक्रम चालू असतात. गेली 40 वर्ष ही म्हणजे काय म्हणतो आपण सारखी धावपळ चालू आहे. पण यामध्ये मुंबई विद्यापीठाचा प्रवास कसा सुरू झाला की तो जाणीवपूर्वक तुम्ही सुरू केलात? असं काही कारण घडलं की आता आपण एकदम प्राध्यापिका म्हणजे शिकवणं या प्रांतात जाऊ, असं काय घडलं? नाही, खरं तर संशोधन हा मूळ मुद्दा होता. अच्छा. म्हणजे मी PhDचा अभ्यास जो सुरू केला तो या हेतूने केलाच नव्हता की आपण कुठे नोकरी करू किंवा काय, असं काही मनात नव्हतं. पण शिकवण्याची आवड मला आहे आणि ते आमच्या रक्तात आहे, कारण माझ्या आजोबांपासून आमच्या घरात उत्तम शिक्षकांची परंपरा आहे. अच्छा. माझे आजोबासुद्धा फार मोठे विद्वान होते, श्रीधर गणेश दाढे, आणि तेही प्राचार्य म्हणून निवृत्त झाले एका मोठ्या महाविद्यालयाचे. तर शिकवण्याची हातोटी ही मला त्यांच्याकडून आली आणि मला असं जाणवलं शिकवता शिकवता, कारण काही जण माझ्याकडे शिकायला लागली तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, ह्याला सुद्धा फार मोठा अभ्यास लागतोच. जे आपल्याला जे येत आहे ते समोरच्यांच्या गळ्यातून काढणं ही महाकर्मकठीण गोष्ट आहे आणि त्यासाठी फक्त कलाकार असून उपयोग होत नाही, तर तुम्हाला त्या मुलांच्या पातळीवर जाऊन विचार करायला लागतो. त्यांना आत्ता काय कसं ऐकू येतं आहे किंवा त्यांना काय जाणवतं आहे, त्यांना कितपत समजतं आहे, तुम्ही त्यांच्या पातळीवर जाऊन तो विचार करून त्यांच्या गळ्यातून ते काढायला लागतं. आणि माझ्याकडे जी अनेक जण शिकत होती त्यातून मला ही आवड निर्माण झाली आणि मग मी सहज म्हणून अर्ज केला होता, पण तिथे मला सेवेची संधी मिळाली आणि मी आज 10 वर्ष मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात माझी सेवा देते आहे प्राध्यापिका म्हणून. अच्छा. आणि तिथे तुम्ही वेगवेगळे उपक्रम सुद्धा राबवता ना, म्हणजे मुलांकडून काय म्हणू आपण प्लेबॅक सिंगिंग असेल किंवा रियाज कसा करायचा, शास्त्रीय संगीताचा सुगम, तर त्याविषयी जरा ऐकायला आवडेल आमच्या रसिक प्रेक्षकांना, म्हणजे माहिती सुद्धा होईल. जरूर, कारण फार गरज आहे की मुलांना स्वतःच्या पायावर जर उभं करायचं असेल तर संगीत कला ही फक्त हौस म्हणून शिकून चालणार नाही, तर त्याचा व्यावसायिक उपयोग त्यांना नीट करता यावा यासाठी आणि सुगम संगीताचा अतिशय पद्धतशीर असं त्यांना प्रशिक्षण देता यावं या हेतूनी काही वेगळा एक कोर्स मी डिझाईन केला स्वतः. मग त्याविषयी जरा थोडं अगदी जास्ती माहितीपूर्ण कसं सांगा. आमच्या मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागाला फार मनापासून वाटलं आणि ह्यात माझे सहकारी अतिशय मला उत्तम सहकार्य त्यांचं मिळालं. आमचे जे विभाग प्रमुख होते त्यांनी मला हे स्वातंत्र्य दिलं की मॅडम तुम्हाला काय वाटतंय ह्या कोर्समध्ये काय काय असावं. तेव्हा मी सांगितलं की आपण सुगम संगीत आत्ता त्यांना शिकवतोय आणि अतिशय सुंदर आपला कोर्स आपल्याकडे एक आहे, परंतु प्लेबॅक सिंगिंग विविध प्रकारची गाणी गाता येणं, त्याच्यासाठी व्हॉइस कल्चरचा अभ्यास करणं, माईकवर गाता येणं, रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गाता येणं, ह्या अनेक वेगळ्या गोष्टी आहेत. मुळात मुलांना कविता समजली पाहिजे आणि मला सांगायला आनंद वाटतो की मुंबई विद्यापीठाचा संगीत विभाग हा पहिला विभाग आहे की ज्यात पोएट्री ॲप्रिसिएशनचा मी पेपर ठेवला आहे. अरे वा. की मुळात तुम्हाला हे जे गाणं आहे त्याची कविता समजली का, कवीला काय म्हणायचं हे समजलं का. आणि मला थोडं धक्कादायक पण गोष्टी समोर आल्या की मुलं हल्ली वाचत नाहीत, त्यामुळे मुलांना शब्दाचा खोल जाऊन अर्थ कळत नाही आणि मग त्यांच्या गाण्यात तो एक कोरडेपणा येतो. तुम्हाला जर गाताना फक्त स्वराकृतीच कळत असेल तर तुमचं गाणं अपुरंच राहणार. बरोबर. स्वराकृती म्हणजे काय, त्याचा जो स्वरचित्र तुमच्या मनात पहिल्यांदा येतंय कबूल आहे, पण मग शब्दही आहेत ना तिथे, काव्य तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते त्या काव्याचा जर तुम्ही आस्वाद घेऊ शकला नाही, ती भावना तुम्ही जगू शकला नाही, तर त्या गाण्याला अर्थ नाही. हे माझ्या गुरूंनी मला शिकवलं, इक्बालजींनी, की तू जर का विसरू शकत नसलीस ना 3 मिनिटं की तू मूळ कोण आहेस, तर तू ह्या वाटेला जाऊ नकोस. तू सुगम संगीताच्या गझल गायनाच्या वाटेला जाऊ नकोस जर का तुला तुझ्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येता येत नसेल आणि ती जी भावना, त्या व्यथा मांडले तिथे तू स्वतःला जर कल्पू शकत नसलीस,
तर ह्या वाटेला तू जाऊ नको. त्या गाण्याला काही अर्थ नाही. त्या गाण्याला अर्थ नाही ते मला सांगायचं ना. तू 3 मिनिटात मला रडवू शकलीस तर तू खरी. म्हणजे हे किती आव्हानात्मक आहे. मग मला हे नेहमी जाणवायचं की कुठेतरी ह्या मुलांना हे सांगायला हवं, म्हणून मी असा कोर्स हा प्लेबॅक सिंगिंगचा केलेला आहे. माझं असं आवाहन आहे सगळ्यांना की जरूर तुम्ही ज्यांना गाण्यात करिअर करायचं आहे त्यांनी जरूर आम्हाला संपर्क साधावा मुंबई विद्यापीठात, की हा कोर्स अतिशय वेगळा आहे. यात व्हॉइस कल्चर आम्ही शिकवतो आणि सुगम गायनासाठी गळा आधी तयार करावा लागतो. कारण शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत आपण त्यावर नंतर बोलणारच आहोत, पण दोन्ही वेगळ्या कला आहेत. जरी गाणं असलं तरी गाण्याचा आवाज लावण्याची जी कला आहे, लावण्याची पद्धत आहे, ती दोन्ही विधांमध्ये वेगळी आहे. तर ह्या सगळ्याचा अंतर्भाव करून अनेकांच्या मदतीने, म्हणजे त्यात मी एकटी नाही, अनेक उत्तम उत्तम संगीतकार येतात, काही ध्वनिशास्त्रज्ञ येतात, ते कॉन्ट्रीब्यूट करतात, ते मुलांना समजावून सांगतात. असा सगळ्या दृष्टीने बनवला तो मी अभ्यासक्रम आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळतोय त्याला. मृदुलाताई, तुमच्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ आहे. आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील, पण वेळेचं बंधन पाळायचं म्हणून आजच्या भागात आपण इथे थांबणार आहोत. तर मी सर्व रसिक प्रेक्षकांसाठी आणि त्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करतो की अशाच कुठल्या तरी एका काय म्हणूया आपण नव्या गाण्याने किंवा जे फारसं ऐकलं गेलं नाही आहे असं कुठलं तरी गाणं तुम्ही आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी सादर करावं आणि आजच्या या आपल्या भागाची सांगता करावी. पुन्हा भेटूयाच पुढच्या भागामध्ये. आता जे गाणं मी सादर करते आहे ते एका नव्या दमाच्या संगीतकाराचं आहे आणि योगायोग असा की तेही पाडगावकरांचंच आहे. आणि हिरवी हाक ऐकू येते गर्द पानातली, नाही सांगावी लागत माया मनातली, असं अतिशय गोड गाणं अभिजित राणे नावाच्या संगीतकारानं दिलं आहे. माझ्याच आवाजात ते आलेलं आहे, पण कमी ऐकायला मिळतं. बरं, तर ते मी ऐकवते. जरूर जरूर जरूर. हिरवी हाक ऐकू येते गर्द पानातली, हिरवी हाक ऐकू येते गर्द पानातली, नाही सांगावी लागत नाही सांगावी लागत माया मनातली, हिरवी हाक ऐकू येते गर्द पानातली, हिरवी येते दाटून आभाळ नितळ तळ्यात, येते दाटून आभाळ नितळ तळ्यात, सूर चांदणी चांदणी होतात गळ्यात, हिरवी हाक ऐकू येते गर्द पानातली, हिरवी
जशी तुझी माझ्यात जशी